TPS योजनेऐवजी 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत जुनी पेन्शन मिळावी याकरिता जिल्ह्यातील सर्व विभागाचे कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे धरणे आंदोलन। सविस्तर वृत्त। मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना म.ना.से अधि 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारा विविध आंदोलने करून केली जात आहे। मार्च 2023 मध्ये राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप करून जुनी पेन्शनची मागणी केली होती। त्यावेळी शासनाने जुनी पेन्शन लागू करण्यासाठी समिती स्थापन करून 3 महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते। नुकतेच दिनांक 12 डिसेंबर 2023 ला नागपूर येथे विधान भवनावर 3 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला। त्यावेळी जुन्या पेन्शनच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून जुनी पेन्शन लागू करण्याचा पुढील आर्थिक अधिवेशनात निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासित केले होते। जुन्या पेन्शनच्या समिती शिफारशीनुसार GPS नावाची नवीन पेन्शन योजना समितीने प्रस्तावित केली आहे। सदर GPS योजनेचे स्वरूप हे NPS योजनेसारखेच फसवे असल्यामुळे राज्यातील सर्व DCPS, NPS, DCPS आणि NPS योजना पेन्शन विषयक लाभ देण्यासाठी पूर्णतः अपयशी झाली आहे। त्यातून या नवीन GPS योजनेवर कर्मचारी विश्वास ठेवण्यास तयार नाहीत। महाराष्ट्रातील 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त कर्मचारी अधिकारी यांची एकमेव मागणी ही सरसकट जुनी पेन्शन योजना अर्थात महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतनाचे अंश राशीकरण 1984 तसेच भविष्य निर्वाह निधी GPF सह लागू करणे ही आहे। कर्मचाऱ्यांना सरकारची प्रस्तावित सुधारित निवृत्त वेतन योजना गॅरंटेड पेन्शन योजना GPS मान्य नाही। राज्यात जुन्या पेन्शनऐवजी GPS किंवा अन्य कोणतीही योजना आणणे किंवा लागू करणे हे कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीनंतरचे भविष्य उद्ध्वस्त करणे होईल। त्यातून कर्मचाऱ्यांमध्ये शासन धोरणाविषयी रोष वाढत जाणार आहे। याच GPS योजनेच्या विरोधात आज नंदुरबार जिल्ह्यातील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे हजारोच्या संख्येने जमून धरणे आंदोलन केले व सदर योजनेचा संविधानिक मार्गाने तीव्र निषेध घोषणा देऊन केला। यावेळी संघटनेचे विश्वस्त उमेश पाडवी, विभागीय अध्यक्ष राहुल पवार, जिल्हाध्यक्ष संदीप रायते, उपाध्यक्ष शैलेंद्र रघुवंशी, सचिव तुषार सोनवणे, कोषाध्यक्ष संदीप रोकडे, तालुका अध्यक्ष दयानंद जाधव, प्रवीण परदेशी, मनमत बर्डे, प्रवीण मासुडे, मुकेश कापुरे, धीरसिंग वसावे, निदेश वडवी तसेच सदस्य ज्ञानोबा सुरनर, शक्ती धनके, विशाल सिसोदे, भूषण लोखंडे तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कर्मचारी संघटना यांचा पाठिंबा होता तसेच उपस्थिती देखील होती अशी माहिती संदीप रायते यांनी दिली। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी, संचालक नवाब